घटना अशा स्वरूपाची आहे की शुभम मांडगे आणि सागर गव्हाणे याच्यामध्ये अनैसर्गिक अशा पद्धतीचे अनैतिक संबंध होते आणि हे संबंध माऊलीला या ठिकाणी माहीत झालेले होते. तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात दानेवाडी या गावामध्ये एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये एक 19 वर्षीय मुलगा, ज्याचे नाव माऊली गव्हाणे होते, जो आपल्या 12वीच्या पेपरसाठी चालला होता, त्याचा मृतदेह एकदम विचित्र अवस्थेमध्ये एका पोत्यामध्ये बांधून ते शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये सापडतो. या मृतदेहाची तुलना आपण बीडमधल्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासोबतही करू शकतो. कदाचित त्यापेक्षाही भयानक मरण हे माऊली गव्हाणेला मिळाले असेल, कारण जेव्हा त्याचा मृतदेह त्या विहिरीमध्ये सापडतो तेव्हा त्याच्या मृतदेहाचा एक पाय, 2 हात आणि त्याचे धड हे चाकूने कापून वेगळे केले होते. आता विचार करा, 19 वर्षीय मुलाला एवढे विचित्र मरण कोणी दिले असेल. शेवटी या कोड्याचा उलगडा झालाच आणि जेवढे विचित्र माऊलीचे मृतदेह सापडले त्यापेक्षाही विचित्र त्याला मारण्याचे कारण आहे. आता हे कारण तुम्ही त्याच्याच गावातल्या एका व्यक्तीकडून ऐका. घटना अशा स्वरूपाची आहे की शुभम मांडगे आणि सागर गव्हाणे याच्यामध्ये अनैसर्गिक अशा पद्धतीचे अनैतिक संबंध होते आणि हे संबंध माऊलीला या ठिकाणी माहीत झालेले होते. आणि मग आपली बदनामी कुठेतरी होईल, माऊली या गोष्टीची कुठेतरी वाच्यता करेल, या भीतीपोटी आरोपींनी अत्यंत निर्गुण अशा पद्धतीची माऊलीची या ठिकाणी गोड बोलून हत्या केलेली आहे. ती पण हत्या कुठलेही फोन किंवा हे न करता मोबाईल हॉटस्पॉट वापरून या ठिकाणी हत्या माऊलीची केली. आणि आरोपींनी अत्यंत विकृतपणाचा कळस या ठिकाणी गाठलेला आहे. म्हणून मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आरोपींना कठोरात कठोर अशा पद्धतीची फाशीची शिक्षा व्हावी. आरोपींचं चार्जशीट इतकं आपण स्ट्रॉंग बनवावं की आरोपीच्या वकिलांनी चार्जशीटला देखील हात लावू नये आणि आरोपींना आपण फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी आम्हा सगळ्या नातेवाईकांची, परिसराची, ग्रामस्थांची या ठिकाणी मागणी आहे. कारण आरोपी अत्यंत शिताफीने हा केलेला खून आहे. आरोपी जर उद्या जामिनावरती बाहेर आले तर भविष्यात ते काय करू शकतात हे या घटनेचं गांभीर्य लक्षात आल्याच्या नंतर आपल्याला समजेल. याची आदरणीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महोदयांनी या ठिकाणी माहिती घेतली. आता आमची भूमिका अशी आहे की सर्व ग्रामस्थांनी, नातेवाईकांचं या ठिकाणी ठरलेलं आहे की माऊलीच्या अंत्यदेहाची या ठिकाणी अंतिम संस्कार हे मुख्य आरोपी सागर गव्हाणे याच्या दारामध्ये आम्ही या ठिकाणी अंत्यसंस्कार करणार आहोत आणि त्याचा दशक्रिय विधीचा कार्यक्रम हा शुभम मांडगे याच्या दारामध्ये आम्ही या ठिकाणी करणार आहोत. प्रचंड चीड या ठिकाणी आमच्या सगळ्यांमध्ये निर्माण झालेली आहे, पण सगळ्यांनी आम्ही आता छातीवर दगड ठेवून या ठिकाणी अंत्यविधीचा निर्णय घेतलेला आहे.